एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण स्टँडर्ड 9th मधील चॅप्टर नंबर 4 रेशो अँड प्रपोर्शन मध्ये प्रॅक्टिस सेट 4.4 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी एक छोटासा कन्सेप्ट क्लिअर करूया, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट आपण इझिली सॉल्व करू शकतो. सो सी दी पॉइंट, theorem on the equal ratios. Equal ratios, that means C A upon B is equal to C upon D. That means it is the first ratio and it is the second ratio. आणि हे दोन्हीही रेशो is equal to sign ने इंडिकेट केलेले आहेत. That means given two ratios are nothing but equal ratios. Is it clear? So according to this theorem, we can write given two ratios are equal, then A upon B is equal to C upon D is equal to A plus C upon B plus D is equal to A minus C upon B minus D. दॅट मीन्स याचा मिनिंग काय आहे? हे 4 रेशो जे आहेत ते इज इक्वल टू साईनने इंडिकेट केलेले आहेत. दॅट मीन्स या 4 रेशोची व्हॅल्यू ही सेम आहे, कॉन्स्टंट आहे. इज इट क्लियर? सो दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड थेरम ऑन इक्वल रेशोज. दॅट मीन्स जे काही मॅथमॅटिकल ऑपरेशन आपण न्यूमरेटर प्लेसला केलेलं आहे तेच सेम ऑपरेशन आपल्याला डिनॉमिनेटर प्लेसला करायचं आहे. इज इट क्लियर? सी हिअर ए प्लस सी, दॅट मीन्स फर्स्ट रेशोमधील न्यूमरेटर प्लस सेकंड रेशोमधील न्यूमरेटर केलेला आहे. दॅट मीन्स ए प्लस सी केलेला आहे. देन फर्स्ट रेशोमधील डिनोमिनेटर प्लस सेकंड रेशोमधील डिनोमिनेटर केलेला आहे. दॅट मीन्स बी प्लस डी घेतलेला आहे. दॅट मीन्स सेम ऑपरेशन आपण दोन्ही प्लेसवर घेतलेलं आहे. त्यानंतर या रेशोमध्ये ए मायनस सी, दॅट मीन्स फर्स्ट रेशोमधील न्यूमरेटर मायनस सेकंड रेशोमधील न्यूमरेटर केलेलं आहे. दॅट मीन्स ए मायनस सी अपॉन बी मायनस डी. दॅट मीन्स इथं जे ऑपरेशन घेतलेलं आहे सेम ऑपरेशन आपल्याला डिनोमिनेटर प्लेसला घ्यायचं आहे. सो सुरुवातीला आपण ही कंडिशन प्रूव्ह करूया. सो वी कॅन राईट प्रूव्ह A upon B is equal to C upon D. That means given two ratios are equal, then we can write A upon B is equal to C upon D is equal to constant. Is it clear? So first ratio is equal to K and second ratio is equal to K. असं आपण स्टेट करू शकतो. So we can write therefore A upon B is equal to K and C upon D is equal to K. Is it clear? So simply A ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. इज इट क्लियर? तर केच्या अपॉनला 1 असणार आहे. दॅट मीन्स ए इंटू 1, दॅट मीन्स ए येणार आहे. त्यानंतर बी इंटू के, दॅट मीन्स बी के येणार आहे. इज इट क्लियर? अँड सीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स क्रॉस मल्टिप्लिकेशन सी इंटू 1, दॅट मीन्स सी, डी इंटू के, दॅट मीन्स डी के. इज इट क्लियर? सो आपल्याला ए आणि सी या व्हॅल्यू यूज करायच्या आहे. सो हा जो आपण थर्ड रेशो घेतलेला आहे तो आपण प्रूव्ह करतो आहोत. सो वी कॅन राईट ए प्लस सी अपॉन बी प्लस डी. इज इट क्लियर? सो ए प्लेसवर आता बी के आपण लिहू शकतो. इज इट क्लियर? सो ए प्लेसवर बी के प्लस सीची व्हॅल्यू आपण काय फाइंड आउट केलेली आहे? डी के. दॅट मीन्स सी प्लेसवर आपण डी के लिहिणार आहोत. इज इट क्लियर? अपॉन बी प्लस डी ॲज इट इज येणार आहे. त्यानंतर इथं आपण के कॉमन घेऊ शकतो. सी हिअर दोन्ही ठिकाणी के आहे. दॅट मीन्स आपण के कॉमन घेणार आहोत. सो के कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे? बी प्लस डी इंटू के. इज इट क्लियर? अपॉन बी प्लस डी ॲज इट इज. सो इथं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्ही प्लेसला सेम ब्रॅकेट मिळालेला आहे. सो त्याला आपण कॅन्सल करू शकतो. इज इट क्लियर? सो ॲन्सर काय राहणार आहे? फक्त के ओनली. इज इट क्लियर? दॅट मीन्स याला जर आपण फर्स्ट नंबरने इंडिकेट केलं आणि याला जर आपण सेकंड नंबरने इंडिकेट केलं तर वी कॅन राईट फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2. पण वन्स अगेन इथं रिपीट करूया. 1, दॅट मीन्स ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी इज इक्वल टू कॉन्स्टंट. इज इट क्लियर? देन सेकंड कंडिशन ए प्लस सी अपॉन बी प्लस डी. याची व्हॅल्यू सुद्धा काय आलेली आहे? के इज इक्वल टू के. इज इट क्लियर? सो दोन्ही ठिकाणी आर एच एस के, दॅट मीन्स सेम मिळालेला आहे. दॅट मीन्स वी कॅन राईट आर एच एस आर इक्वल, आर एच एस आर इक्वल. सो वी कॅन राईट एल एच एस आर ऑल्सो इक्वल. इज इट क्लियर? सो एल एच एस सुद्धा इक्वल टू आपण लिहू शकतो. सो वी कॅन राईट इज इक्वल टू सी अपॉन डी इज इक्वल टू ए प्लस सी अपॉन बी प्लस डी. फॉर एक्झाम्पल, suppose first ratio 2 upon 3 is equal to second ratio 4 upon 6. Is it clear? That means given two ratios are equal. That means first ratio as it is राहणार आहे. But या second ratio ला जर आपण कट केला तर second ratio काय होणार आहे? 4 upon 6.
चं कन्व्हर्जन अगेन 2नी कट केल्यानंतर 2 2 चा 4, 2 3 चा 6. दॅट मीन्स रेशो काय आलेला आहे 2/3. दॅट मीन्स गिवन 2 रेशोज आर इक्वल रेशो. दॅट मीन्स 2 हा ए प्लेसवर आहे, इट इज ए, इट इज बी. 4 हा सी प्लेसवर आहे, देन 6 हा डी प्लेसवर आहे. इज इट क्लिअर? सो यानुसार आपण कसं लिहू शकतो, ए प्लस सी दॅट मीन्स 2 + 4 अपॉन बी प्लस डी दॅट मीन्स 3 + 6. इज इट क्लिअर? ॲडिशन घेऊया. 2 + 4 दॅट मीन्स 6, त्यानंतर अपॉन 3 + 6 दॅट मीन्स 9. सो हा रेशो अगेन आपण कट करू शकतो. 3नी जर कट केला तर ॲन्सर काय मिळणार आहे 3 2 चा 6 अँड 3 3 चा 9. दॅट मीन्स रेशो काय मिळालेला आहे 2/3. इज इट क्लिअर? त्यानंतर सपोज ए मायनस सी आपण केला, त्यानंतर आपल्याला बी मायनस डी करावा लागेल. इज इट क्लिअर? सो ए मायनस सी दॅट मीन्स 2 - 4. हे सगळे रेशो हे इज इक्वल टू साईनमध्ये येणार आहे. इज इट क्लिअर? बी मायनस डी दॅट मीन्स 3 - 6 येणार आहे. इज इट क्लिअर? सो सबट्रॅक्शन 2 - 4 दॅट मीन्स -2 अपॉन 3 - 6 दॅट मीन्स -3. इज इट क्लिअर? सो इथं मायनसला मायनस कॅन्सल होणार आहे. रेशो काय मिळालेला आहे 2/3. इज इट क्लिअर? सो सी हिअर फर्स्ट रेशो 2/3 आहे. त्यानंतर हा सेकंड रेशो कट केल्यानंतर आन्सर काय मिळालेला आहे 2/3. इज इट क्लिअर? त्यानंतर ही ॲडिशन घेतल्यानंतर रेशो काय मिळालेला आहे 2/3. इज इट क्लिअर? त्यानंतर सबट्रॅक्शन घेतल्यानंतर सुद्धा रेशो काय मिळालेला आहे 2/3. इज इट क्लिअर? देअरफॉर वी कॅन राईट A/B इज इक्वल टू C/D इज इक्वल टू A + C अपॉन B + D इज इक्वल टू A - C अपॉन B - D. इज इट क्लिअर? सो इट इज नथिंग बट थेरम ऑन इक्वल रेशो. हा कन्सेप्ट आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये यूज करायचा आहे. सो लेट स्टार्ट. सी दी फर्स्ट क्वेश्चन इन प्रॅक्टिस सेट 4.4. फिलिंग दी ब्लँक्स ऑफ दी फॉलोइंग. सो फर्स्ट वन यामध्ये 4 रेशोज दिलेले आहेत आणि हे 4 रेशोज हे इज इक्वल टू साईननी इंडिकेट केलेले आहेत. दॅट मीन्स गिवन 4 रेशोज आर इक्वल रेशोज. सो हे नंबर्स फाइंड आउट करण्यासाठी सिम्पली आपल्याला थेरम ऑन दी इक्वल रेशो यूज करायचा आहे. इज इट क्लिअर? 1 बाय 1 सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल x/7 इज इक्वल टू y/3 इज इक्वल टू 3x + 5y अपॉन क्वेश्चन मार्क. दॅट मीन्स हा नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इज इक्वल टू 7x - 9y अपॉन क्वेश्चन मार्क. दॅट मीन्स हा सुद्धा नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. दॅट मीन्स गिवन 4 रेशोज आर इक्वल रेशोज, कारण हे 4 रेशो हे इज इक्वल टू साईननी इंडिकेट केले आहे. सो वी कॅन राईट बाय युझिंग दी थेरम इक्वल रेशोज बाय using the theorem on equal ratios. So according to this theorem we can write first ratio is equal to second ratio is equal to third ratio. 3x plus 5y upon question mark. Is it clear? सो हा नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर एक्सचा कोएफिशियंट 3 आहे, बट इथं एक्सचा कोएफिशियंट 1 आहे. सो एक्सचं कन्वर्जन 3x मध्ये करण्यासाठी इथं आपल्याला 3नी मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं जर आपण 3नी मल्टिप्लाय केलं तर डिनोमिनेटरला सुद्धा सेम नंबरनी मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लिअर? त्यानंतर वायचा कोएफिशियंट इथं 1 आहे, बट इथं 5 आहे. सो वायचं कन्वर्जन 5y मध्ये करण्यासाठी इथं वायला 5नी मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं जर आपण 5नी मल्टिप्लाय केलं तर 3ला सुद्धा 5नी मल्टिप्लाय करावं लागेल अकॉर्डिंग टू दी रूल. सो वी कॅन राईट 3 × x दॅट मीन्स 3x अपॉन 3 × 7 दॅट मीन्स 21 इज इक्वल टू 5 × y दॅट मीन्स 5y अपॉन 5 3 = 15 इज इक्वल टू 3x + 5y. इज इट क्लिअर? इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर फर्स्ट रेशोमधील न्यूमरेटर प्लस सेकंड रेशोमधील न्यूमरेटर घेतलेला आहे. दॅट मीन्स अपॉनला आपल्याला काय घ्यावं लागणार आहे फर्स्ट रेशोमधील डिनोमिनेटर प्लस सेकंड रेशोमधील डिनोमिनेटर.
दॅट मीन्स इथं जर ॲडिशन घेतली तर या प्लेसला सुद्धा ॲडिशन घ्यावी लागणार आहे. सो वी कॅन राईट 21 + 15 इज इक्वल. सो इज इक्वल टू 3x + 5y अपॉन ही ॲडिशन करून घेऊया. 5 + 1 दॅट मीन्स 6. त्यानंतर 1 + 2 दॅट मीन्स 3 इज इक्वल. इट इज नथिंग बट आवर आन्सर. देन हा नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे इज इक्वल. सो त्याला आपण फर्स्ट नंबरने इंडिकेट करूया. त्यानंतर हा सेकंड वन इज इक्वल. सो फर्स्ट रेशो इज इक्वल टू सेकंड रेशो इज इक्वल टू फोर्थ रेशो आपण घेणार आहोत इज इक्वल. सो वी कॅन राईट x/7 इज इक्वल टू y/3 इज इक्वल टू 7x - 9y अपॉन क्वेश्चन मार्क इज इक्वल. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर एक्सचा कोएफिशियंट 1 आहे बट इथं 7 आहे. सो या टर्मला आपल्याला 7ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो एक्सचं कन्वर्जन हे 7x मध्ये होणार आहे इज इक्वल. त्यानंतर इथं जर आपण 7ने मल्टिप्लाय केलं तर सेम नंबरने आपल्याला डिनॉमिनेटर प्लेसला सुद्धा मल्टिप्लाय करावं लागणार आहे इज इक्वल. त्यानंतर इथं y आहे बट इथं 9y आहे. सो yचं कन्वर्जन 9y मध्ये करण्यासाठी इथं 9ने मल्टिप्लाय करावं लागेल इज इक्वल. सो yला जर आपण 9ने मल्टिप्लाय केलं तर सेम नंबरनी 3ला सुद्धा मल्टिप्लाय करावं लागेल इज इक्वल. सो वी कॅन राईट 7 × x दॅट मीन्स 7x अपॉन 7 × 7 दॅट मीन्स 7 7 जा 49 इज इक्वल टू 9 × y दॅट मीन्स 9y अपॉन 9 × 3 27 इज इक्वल टू 7x - 9y अपॉन इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर फर्स्ट रेशोमधील न्यूमरेटर मायनस सेकंड रेशोमधील न्यूमरेटर केलेलं आहे. दॅट मीन्स डिनॉमिनेटरला सुद्धा आपल्याला सबट्रॅक्शन घ्यावी लागणार आहे इज इक्वल. सो 49 - 27. सो 7x - 9y ॲज इट इज अपॉन ही सबट्रॅक्शन 9 - 7 दॅट मीन्स 2. त्यानंतर 4 - 2 दॅट मीन्स 2 इज इक्वल. इट इज अवर आन्सर. Then next example, second one, a/3 is equal to b/4 is equal to c/7 is equal to a minus 2b plus 3c upon dash, that means question mark. हा नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. देन फिफ्थ रेशो क्वेश्चन मार्क अपॉन 6 - 8 plus 14. सुरुवातीला हा नंबर आपण फाइंड आउट करणार आहोत. बट गिवन 5 रेशोज आर इक्वल रेशोज, कारण या 5 रेशोमध्ये इज इक्वल टू साइन आहे इज इक्वल. सो वी कॅन राईट बाय युझिंग द theorem on equal ratios. So we can write first one, first ratio is equal to second ratio is equal to third ratio is equal to fourth ratio, कारण हा नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो a/3 is equal to b/4 is equal to c/7 is equal to fourth ratio a minus 2b plus 3c upon क्वेश्चन मार्क इज इक्वल. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर एचा कोएफिशियंट 1 आहे, त्यानंतर इथं सुद्धा 1 आहे. दॅट मीन्स हा रेशो ॲज इट इज राहणार आहे इज इक्वल. त्यानंतर बीचा कोएफिशियंट 2 आहे बट इथं 1 आहे. सो बीचं कन्वर्जन 2b मध्ये करण्यासाठी बीला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल इज इक्वल. सो बीला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर 4ला सुद्धा 2ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे इज इक्वल. त्यानंतर इथं सीचा कोएफिशियंट 3 आहे बट इथं 1 आहे. सो सीचं कन्वर्जन 3c मध्ये करण्यासाठी सीला 3ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. सो इथं जर आपण 3ने मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटर प्लेसला सुद्धा 3ने मल्टिप्लाय करावं लागेल इज इक्वल. सो वी कॅन राईट फर्स्ट रेशो ॲज इट इज a/3 is equal to 2 into b, that means 2b, 4 2s are 8 is equal to 3c upon 7 3s are 21 is equal to a minus 2b plus 3c upon या ठिकाणी a minus 2b केलेला आहे. दॅट मीन्स फर्स्ट रेशोमधील न्यूमरेटर मायनस सेकंड रेशोमधील न्यूमरेटर. दॅट मीन्स इथं सुद्धा आपल्याला फर्स्ट रेशोमधील डिनॉमिनेटर मायनस सेकंड रेशोमधील डिनॉमिनेटर करावं लागणार आहे इज इक्वल. सो राईट 3 - 8 देन प्लस 3c
केलेला आहे, दॅट मीन्स +21 करावं लागेल. इज इट क्लिअर? त्यानंतर ही टर्म ॲज इट इज येणार आहे a मायनस 2b प्लस 3c. इज इट क्लिअर? अपॉन 21 हा प्लसमध्ये आहे, त्यानंतर 3 सुद्धा प्लसमध्ये आहे. दॅट मीन्स 21 प्लस 3 दॅट मीन्स 24 मायनस 8 होतील, दॅट मीन्स प्लस 16. इज इट क्लिअर? सो राईट हिअर 16. इज इट क्लिअर? इट इज नथिंग बट आवर आन्सर. Then second one, first ratio is equal to second ratio is equal to third ratio is equal to fifth ratio आपण घेणार आहोत. इज इट क्लिअर? कारण ही टर्म आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो इज इक्वल टू फिफ्थ रेशो दॅट मीन्स क्वेश्चन मार्क अपॉन 6 मायनस 8 प्लस 14. इज इट क्लिअर? सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर 3चं कन्वर्जन 6मध्ये झालेलं आहे, दॅट मीन्स 3चा डबल झालेला आहे. दॅट मीन्स 3ला 2नी मल्टिप्लाय केलेलं आहे. इज इट क्लिअर? सो इथं जर आपण 2नी मल्टिप्लाय केलं तर न्युमरेटर प्लेसला सुद्धा 2नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर 4चा डबल 8 आहे, दॅट मीन्स 4ला सुद्धा 2नी मल्टिप्लाय केलेलं आहे, दॅट मीन्स बीला सुद्धा 2नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर 7चा डबल 14 आहे, दॅट मीन्स 7ला सुद्धा 2नी मल्टिप्लाय केलेलं आहे, दॅट मीन्स सीला सुद्धा 2नी मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लिअर? सो a इंटू 2 दॅट मीन्स 2a अपॉन 6 इज इक्वल टू 2b अपॉन 8 इज इक्वल टू 2c अपॉन 14 इज इक्वल टू ही टर्म आपल्याला फाइंड आउट करायची आहे. अपॉन आपण डिनॉमिनेटर आता ऑब्झर्व करणार आहोत. सो यामध्ये 6 मायनस 8 दॅट मीन्स 2a मायनस 2b करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? सो राईट हिअर 2a मायनस 2b त्यानंतर प्लस 14 दॅट मीन्स प्लस 2c. इट इज नथिंग बट थेरम ऑन इक्वल रेशो. जी प्रोसेस आपण न्युमरेटरला करणार आहोत सेम तीच प्रोसेस आपल्याला डिनॉमिनेटरला सुद्धा करायची आहे. इट इज अवर आन्सर. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट क्वेश्चन. See the question number second. 5m minus n is equal to 3m plus 4n. Then find the values of following expressions. First one, m square plus n square upon m square minus n square. That means we have to find out the value of these two ratios. So त्यासाठी सुरुवातीला आपल्याला m upon n हा रेशो फाइंड आउट करावा लागणार आहे. इज इट क्लिअर? सो गिवन जे इक्वेशन आहे त्यावरून आपण m upon n सुरुवातीला फाइंड आउट करूया. देन 1 बाय 1 आपण या रेशोच्या व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. इज इट क्लिअर? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला आपण गिवन इक्वेशन स्टेट करूया. गिवन इक्वेशन इज इक्वेशन इट इज 5m मायनस n इज इक्वल टू 3m प्लस 4n. सो सुरुवातीला आपल्याला m अपॉन n हा रेशो फाइंड आउट करायचा आहे. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला आपण लाईक टर्म्स अरेंज करूया. 5m त्यानंतर 3m या लाईक टर्म्स आहेत, त्यानंतर मायनस n अँड प्लस 4n या लाईक टर्म्स आहेत. सो सुरुवातीला आपण 3m हे LHSला शिफ्ट करणार आहोत, त्यानंतर मायनस n हे RHSला शिफ्ट करणार आहोत. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट 5m इथं प्लसमध्ये आहेत, शिफ्ट केल्यामुळे ते मायनस 3m होणार आहे. इज इक्वल टू 4n ॲज इट इज. त्यानंतर हे शिफ्ट केल्यामुळं प्लस n होणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर ॲडिशन 5m मायनस 3m दॅट मीन्स 2m इज इक्वल टू 4n प्लस n दॅट मीन्स 1n असणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 5n. सो m अपॉन n हा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. दॅट मीन्स m ॲज इट इज हा n आपण शिफ्ट करणार आहोत, दॅट मीन्स तो डिव्हायडेशनला येणार आहे. त्यानंतर 5 ॲज इट इज 2 आपण शिफ्ट केला तर तो डिव्हायडेशनला जाणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हा रेशो आपल्याला मिळालेला आहे m अपॉन n इज इक्वल टू 5 अपॉन 2. इज इट क्लिअर? सो सिम्पली हा रेशो यूज करून आपण गिवन एक्सप्रेशन सॉल्व करणार आहोत. सो सी दी फर्स्ट वन. फर्स्ट इट इज m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर इज इक्वल टू m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर. इज इट क्लिअर? So we can write m upon n is equal to 5 upon 2.
या रेशोमध्ये गिवन एक्सप्रेशननुसार आपल्याला चेंजेस करायचे आहेत. सो स्टेप्स फॉर कन्वर्जन हे ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे. सो फर्स्ट स्टेप आपण पॉवरवर फोकस करत असतो. देन सेकंड स्टेपला आपण कोइफिशियंटवर फोकस करत असतो. देन थर्ड स्टेपला आपण प्रॉपर्टीवर फोकस करत असतो. इज इट क्लिअर? सो फर्स्ट स्टेप पॉवरवर फोकस करायचं आहे. इथं एमची पॉवर 1 आहे, बट गिवन एक्सप्रेशनमध्ये ती 2 आहे. दॅट मीन्स एम स्क्वेअर आहे. सो इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे? एम स्क्वेअर करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं एनची पॉवर 1 आहे, बट गिवन एक्सप्रेशनमध्ये 2 आहे. दॅट मीन्स एन स्क्वेअर आहे. सो इथं सुद्धा आपल्याला एनचा स्क्वेअर करावा लागेल. जर एल एच एसला जर आपण स्क्वेअरिंग केलं तर आर एच एसला सुद्धा स्क्वेअरिंग करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 5 स्क्वेअर होणार आहे अपॉन 2 स्क्वेअर होणार आहे. सो वी कॅन राईट स्क्वेअरिंग बोथ साइड्स. स्क्वेअरिंग both sides, we can write m square upon n square is equal to 5 square upon 2 square. Is it clear? Then m square upon n square as it is 5 square, we know that 25 upon 2 square 4. Is it clear? त्यानंतर पॉवरचा पॉईंट झाल्यानंतर आपण कोइफिशियंटवर फोकस करणार आहोत. इज इट क्लिअर? इथं एम स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे. त्यानंतर गिवन एक्सप्रेशनमध्ये सुद्धा 1 आहे. त्यानंतर एन स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे. त्यानंतर इथं सुद्धा 1 आहे. दॅट मीन्स हा पॉईंट ऑलरेडी क्लिअर आहे. त्यानंतर आता प्रॉपर्टीवर फोकस करायचा आहे. ए प्लस बी अपॉन ए मायनस बी. दॅट मीन्स इट इज नथिंग बट कंपोनेंडो डिव्हिडंडो. सो वी कॅन राईट बाय युझिंग दी प्रॉपर्टी कंपोनेंडो डिव्हिडंडो by using the property componendo dividendo. So according to this property we can write a plus b. That means m square हा a place वर आहे. त्यानंतर n square हा b place वर आहे. Is it clear? So we can write a plus b. That means m square plus n square upon a minus b. That means m square minus n square. Is it clear? त्यानंतर RHS 25 हा C प्लेसवर आहे. त्यानंतर 4 हा D प्लेसवर आहे. सो अकॉर्डिंग टू दिस प्रॉपर्टी C प्लस D दॅट मीन्स 25 प्लस 4 अपॉन C मायनस D दॅट मीन्स 25 मायनस 4 येणार आहे. इज इट क्लिअर? सो ॲडिशन करून घेऊया. 25 प्लस 4 दॅट मीन्स 29. त्यानंतर 25 minus 4 that means 21. Is it clear? So हा रेशो अगेन आपण कट करू शकत नाही. सो वी कॅन राईट 29 is to 21. It is our answer. Second expression, it is 3m plus 4n upon 3m minus 4n. So given equation इथे जस्ट आपण स्टेट करूया. Given equation it is 5m minus n is equal to 3m plus 4n. Is it clear? सो या इक्वेशनवरून आपण m अपॉन n हा रेशो फाइंड आउट केलेला आहे. सो m अपॉन n इज इक्वल टू 5 अपॉन 2. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट m अपॉन n इज इक्वल टू 5 अपॉन 2. सो या रेशोमध्ये गिवन एक्झाम्पलनुसार आपल्याला चेंजेस करायचे आहेत. दॅट मीन्स स्टेप्स फॉर कन्वर्जन इथं आपण मेन्शन करूया. स्टेप्स फॉर कन्वर्जन फर्स्ट वन आपण पॉवरवर फोकस करत असतो. देन सेकंड स्टेपला आपण कोइफिशियंटवर फोकस करत असतो. देन थर्ड स्टेपला आपण प्रॉपर्टीवर फोकस करत असतो. इज इट क्लिअर? सो फर्स्ट वन पॉवर. इथं एमची पॉवर 1 आहे. त्यानंतर गिवन एक्झाम्पलमध्ये सुद्धा एमची पॉवर 1 आहे. त्यानंतर एनची पॉवर 1 आहे. इथं सुद्धा एनची पॉवर 1 आहे. दॅट मीन्स पॉवरचा पॉईंट ऑलरेडी क्लिअर आहे. त्यानंतर कोइफिशियंटवर फोकस करायचं आहे. सो इथं एमचा कोइफिशियंट 1 आहे, बट इथं एमचा कोइफिशियंट 3 आहे. सो एमचं कन्वर्जन 3m करण्यासाठी एमला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लिअर? त्यानंतर एनचा कोइफिशियंट 1 आहे, बट इथं 4 आहे. सो एनचं कन्वर्जन 4n करण्यासाठी एनला 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स LHSला 3 अपॉन 4ने मल्टिप्लाय केल्यामुळं RHSला सुद्धा 3 अपॉन 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लिअर?
So we can write multiplying both sides by 3 upon 4. Multiplying both sides by 3 upon 4. Is it clear? So we can write 3 into m, that means 3m, upon 4 into n, that means 4n, is equal to 5 into 3 upon 2 into 4. Is it clear? So 3m upon 4n as it is. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन 5 3 15 अपॉन 4 2 8. इज इट क्लियर? त्यानंतर आता आपल्याला प्रॉपर्टीवर फोकस करायचा आहे. इज इट क्लियर? सो सी दी प्रॉपर्टी a प्लस b अपॉन a मायनस b. That means it is nothing but componendo dividendo. Is it clear? So we can write by using the property componendo dividendo, by using the property componendo and dividendo. So according to this property we can write a plus b upon a minus b. That means 3m हा a प्लेसवर येणार आहे, त्यानंतर 4n हा b प्लेसवर येणार आहे. जे का त्यानंतर 15 हा c प्लेसवर येणार आहे आणि 8 हा d प्लेसवर येणार आहे. जे क्लियर? सो वी कॅन राइट a प्लस b, दॅट मीन्स 3m प्लस 4n अपॉन a मायनस b, दॅट मीन्स 3m मायनस 4n is equal to c plus d, that means 15 plus 8 upon c minus d, that means 15 minus 8. Is it clear? So हा रेशो ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे 3m plus 4n अपॉन 3m minus 4n is equal to, ही ॲडिशन करून घेऊया 15 plus 8 that means 23 अपॉन 15 minus 8 that means 7. Is it clear? सो रेशो काय मिळालेला आहे 23 अपॉन 7. हा रेशो अगेन आपण कट करू शकत नाही, सो वी कॅन राईट 23:7. इट इज अवर आन्सर. Is it clear? Then next question. See the question number 3. Question number 3 मध्ये टोटल 5 एक्झाम्पल्स आहेत. त्यातील फर्स्ट वन, इफ a इंटू ब्रॅकेट y प्लस झेड इज इक्वल टू b इंटू ब्रॅकेट z प्लस x इज इक्वल टू c इंटू ब्रॅकेट x प्लस y अँड आउट ऑफ ABC नो 2 ऑफ देम आर इक्वल, देन शो दॅट. हे आपल्याला शो करायचं आहे. सो 1 बाय 1 ते आपण शो करणार आहोत, बट त्यासाठी आपल्याला गिवन कंडिशन ऑब्झर्व करायची आहे. इज इट? सो गिवन कंडिशनमध्ये टोटल 3 टर्म्स दिलेल्या आहेत. सो या फर्स्ट टर्मवरून हा फर्स्ट रेशो आपण शो करणार आहोत, त्यानंतर या सेकंड टर्मवरून हा सेकंड रेशो शो करणार आहोत, त्यानंतर या थर्ड टर्मवरून हा थर्ड रेशो शो करणार आहोत. इज इट? सो सी दी फर्स्ट वन, a इंटू ब्रॅकेट y प्लस झेड. इज इट? या फर्स्ट रेशोवरून आपण हा रेशो शो करणार आहोत. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर ए हा न्यूमरेटर प्लेसला आहे, बट तो इथं नाही आहे. इज इट? दॅट मीन्स हा ए आपल्याला कॅन्सल करावा लागणार आहे. इज इट? सो तो कॅन्सल करण्यासाठी या टर्मला आपल्याला एनी डिवाइड करावं लागणार आहे. इज इट? सी हिअर, ए कॅन्सल करण्यासाठी या टर्मला एनी डिवाइड करावं लागणार आहे. इज इट? बट बी आणि सी या टर्मसुद्धा आणायच्या आहेत. दॅट मीन्स या टोटल टर्मला आपल्याला ए बी सीनी डिवाइड करावं लागणार आहे. इज इट? त्यानंतर सी नेक्स्ट वन, बी इन ब्रॅकेट झेड प्लस एक्स. सो यावरून आपण हा सेकंड रेशो शो करणार आहोत. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर बी हा न्यूमरेटर प्लेसला आहे, बट तो इथं नाही आहे. इज इट? सो बी कॅन्सल करण्यासाठी या टर्मला बीनी डिवाइड करावं लागेल. इज इट? सो बीला बी कॅन्सल होणार आहे, बट सी आणि ए या टर्म्स आणण्यासाठी टोटल टर्मला आपल्याला ए बी सीनीच डिवाइड करावं लागणार आहे. इज इट? त्यानंतर थर्ड वन, सी इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय. त्यानंतर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर सी इथं न्यूमरेटर प्लेसला आहे, बट तो इथं नाही आहे. दॅट मीन्स सी कॅन्सल करण्यासाठी या टर्मला सीनी डिवाइड करावं लागणार आहे. दॅट मीन्स सीला सी कॅन्सल होणार आहे, बट ए आणि बी या टर्मसुद्धा इथं आणायच्या आहेत. दॅट मीन्स या टोटल टर्मला आपल्याला ए बी सीनी डिवाइड करावं लागणार आहे. दॅट मीन्स या टोटल टर्म्सला आपल्याला ए बी सीनी डिवाइड करायचं आहे. इज इट? सो सॉल्व करूया. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन कंडिशन, इट इज ए इन ब्रॅकेट वाय प्लस झेड इज इक्वल टू बी इन ब्रॅकेट झेड प्लस एक्स इज इक्वल टू सी इन ब्रॅकेट एक्स प्लस
वाय. सो या तिन्ही टर्म्सला आपल्याला ए बी सीनी डिवाइड करायचं आहे. जिंकलं. सो वी कॅन राईट dividing all terms by a b c is equal. So we can write a in bracket y plus z upon a b c is equal to b in bracket z plus x upon a b c is equal to c in bracket x plus y upon a b c is equal. सो इथं एला ए कॅन्सल होणार आहे, त्यानंतर इथं बीला बी कॅन्सल होणार आहे, त्यानंतर सीला सी कॅन्सल होणार आहे. इज इक्वल. सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. रिमेनिंग वाय प्लस झेड अपॉन बी सी राहणार आहे इज इक्वल टू त्यानंतर झेड प्लस एक्स इथं आपण ब्रॅकेट घालूया अपॉन इथं ए सी राहणार आहे इज इक्वल टू इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय या ठिकाणी ए बी राहणार आहे. इज इक्वल. सो या गिवन कंडिशनचं कन्वर्जन हे झालेलं आहे. सिम्पली आता आपल्याला यावर फोकस करायचा आहे. सो first ratio, see here y minus z. So right here y minus z upon a in bracket b minus c is equal. हे आपल्याला सुरुवातीला शो करायचं आहे. सो वी कॅन राईट y मायनस झेड ॲज इट इज. त्यानंतर एने आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करता येईल. इज इक्वल. सो ए इंटू बी दॅट मीन्स ए बी, त्यानंतर ए इंटू सी दॅट मीन्स मायनस ए सी होणार आहे. इज इक्वल. सो simply we can write by using the theorem on equal ratios. सो गिवन कंडिशन आपल्याला ऑब्झर्व करायची आहे. इथं डिनॉमिनेटरला ए बी आहे. इज इक्वल. त्यानंतर तर थर्ड रेशोच्या डिनॉमिनेटरला सुद्धा ए बी आहे. इज इक्वल. त्यानंतर मायनस ए सी दॅट मीन्स ए सी असणारा हा सेकंड रेशो आहे. इज इक्वल. दॅट मीन्स या थर्ड रेशोमधून हा सेकंड रेशो आपल्याला सबट्रॅक्ट करावा लागणार आहे. इज इक्वल. सी हिअर ते जस्ट आपण मेन्शन करूया. या थर्ड रेशोमधून हा सेकंड रेशो आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे. सो थर्ड रेशो मायनस सेकंड रेशो आपण घेणार आहोत. सो वी कॅन राईट थर्ड रेशो इट इज एक्स प्लस वाय upon AB minus second ratio that means Z plus X upon AC is it clear? So ब्रॅकेट ओपन करूया. एक्स प्लस वाय त्यानंतर मायनसने ब्रॅकेट ओपन होणार आहे. दॅट मीन्स आतील टर्मचे साईन हे चेंज होणार आहे. मायनस झेड होणार आहे, त्यानंतर मायनस एक्स होणार आहे. इज इट क्लियर. अपॉन ए बी मायनस ए सी होणार आहे. इज इट क्लियर. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर हे मायनस एक्स आहे, त्यानंतर हे प्लस एक्स आहे. सो कॅन्सल होणार आहे. इज इट क्लियर. त्यानंतर या दोन्ही टर्ममध्ये ए आहे, दॅट मीन्स ए आपण कॉमन घेऊ शकतो. इज इट क्लियर. सो वी कॅन राईट वाय मायनस झेड अपॉन ए कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे बी मायनस सी. इज इट क्लियर. याला आपण वननी इंडिकेट करूया. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर सुरुवातीचा रेशो हा आपण शो केलेला आहे. इज इट क्लियर. सेम रेशो आपल्याला इथं मिळालेला आहे. इज इट क्लियर. हा फर्स्ट रेशो शो केलेला आहे. त्यानंतर सेकंड रेशो, सेकंड वन झेड मायनस एक्स अपॉन बी इन ब्रॅकेट सी मायनस ए. इज इट क्लियर. सो झेड मायनस एक्स ॲज इट इज अपॉन हा ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे. दॅट मीन्स बी इंटू सी त्यानंतर बी इंटू ए होणार आहे. इज इट क्लियर. बी इंटू सी दॅट मीन्स बी सी मायनस बी इंटू ए दॅट मीन्स ए बी. इज इट क्लियर. सो अगेन आपल्याला गिवन कंडिशन ऑब्झर्व करायची आहे. सो इथं डिनॉमिनेटरला काय आहे बी सी. इज इट क्लियर. सो डिनॉमिनेटरला बी सी असणारा रेशो हा फर्स्ट रेशो आहे. इज इट क्लियर. त्यानंतर मायनस ए बी दॅट मीन्स
ए बी हा डिनोमिनेटरला असणारा रेशो हा थर्ड रेशो आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स फर्स्ट रेशो मायनस थर्ड रेशो करायचा आहे. इज इट क्लिअर? सो इथं आपण मेन्शन करूया इन ब्रॅकेट फर्स्ट रेशो मायनस third ratio. Is it clear? So we can write first ratio, that means y plus z upon bc minus third ratio, that means x plus y upon ab. Is it clear? So bracket open करूया. y plus z ॲज इट इज मायनसने ब्रॅकेट ओपन होणार आहे. दॅट मीन्स साईन हे चेंज होणार आहे. मायनस एक्स होणार आहे, त्यानंतर मायनस वाय होणार आहे. इज इट क्लिअर? अपॉन बी सी मायनस ए बी. इज इट क्लिअर? सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर मायनस वाय प्लस वाय ऑपोजिट झालेले आहेत, सो कॅन्सल होणार आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं आपल्याला बी कॉमन घेता येईल. सो वी कॅन राईट झेड मायनस एक्स अपॉन बी कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे? सी मायनस ए. इज इट क्लिअर? याला आपण सेकंड नंबरने इंडिकेट करूया. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर सेकंड रेशो हा सेम रेशो आपल्याला इथं मिळालेला आहे. दॅट मीन्स सेकंड रेशोसुद्धा आपण इथं शो केलेला आहे. देन थर्ड वन एक्स मायनस वाय अपॉन C in bracket A minus B. Is it clear? So x minus y as it is. त्यानंतर C ने आपण ब्रॅकेट सॉल्व करणार आहोत, मल्टिप्लाय करणार आहोत. दॅट मीन्स C इंटू A देन C इंटू B होणार आहे. इज इट क्लिअर? सो C इंटू A दॅट मीन्स AC मायनस C इंटू B दॅट मीन्स BC. इज इट क्लिअर? देन अगेन आपल्याला गिवन कंडिशन ऑब्झर्व करायची आहे. इथं डिनोमिनेटरला AC आलेला आहे, त्यानंतर मायनस बी सी आलेला आहे. दॅट मीन्स ए सी हा डिनोमिनेटर असणारा रेशो आपल्याला बघायचा आहे. सो सी दी गिव्हन कंडिशन. सो सेकंडमधून फर्स्ट आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागणार आहे. इज इट ना? सो वी कॅन राईट, तर आपण मेन्शन करूया सेकंड रेशो मायनस फर्स्ट रेशो आता करायचा आहे. इज इट ना? सो सेकंड रेशो it is z plus x upon AC minus first ratio, that means y plus z upon BC. Is it clear? So bracket open करूया. z plus x as it is. त्यानंतर मायनसने आपण ब्रॅकेट ओपन करतो आहोत. दॅट मीन्स y आणि z यांचे साईन हे चेंज होणार आहेत. सो मायनस y होणार आहे, त्यानंतर मायनस z होणार आहे. इज इट क्लिअर? अपॉन AC मायनस BC. इज इट क्लिअर? सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर हा मायनस झेड आहे, हा प्लस झेड आहे, सो कॅन्सल झालेले आहे. त्यानंतर सी हा आपण कॉमन घेऊ शकतो. सो वी कॅन राईट एक्स मायनस वाय अपॉन सी. जर आपण कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे? ए मायनस बी. इज इट क्लिअर? याला आपण थर्ड नंबरनी इंडिकेट करूया. इज इट क्लिअर? सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर हा थर्ड रेशो आहे, तो सेम रेशो आपल्याला इथं मिळालेला आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, फ्रॉम फर्स्ट, सेकंड and third, we can write y minus z upon a in bracket b minus c is equal to z minus x upon in bracket b in bracket c minus a. Then third one x minus y upon c in bracket a minus b is equal. हे आपल्याला शो करायचं होतं, ते आपण शो केलेलं आहे. इट इज अवर सोल्युशन. देन नेक्स्ट वन, सेकंड वन, इफ x upon 3x minus y minus z is equal to y upon 3y minus z minus x is equal to z upon 3z minus x minus y and x plus y plus z is not equal to 0, then show that the value of each ratio is equal to 1. हे आपल्याला शो करायचं आहे. इज इक्वल त्यासाठी आपल्याला गिवन कंडिशनवर फोकस करायचा आहे. x plus y plus z
इज नॉट इक्वल टू 0. दॅट मीन्स इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर या तिन्ही रेशोमध्ये न्यूमरेटर प्लेसला एक्स वाय आणि झेड आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स सिम्पली आपल्याला यामध्ये ॲडिशन घ्यायची आहे. इज इट क्लिअर? गिवन इट इज एक्स अपॉन 3x minus y minus z is equal to y upon 3y minus z minus x is equal to z upon 3z minus x minus y. Is it clear? So we can write by using the theorem on equal ratios. Theorem on equal ratios. We can write x plus y plus z. जर आपण न्यूमरेटरमध्ये ॲडिशन घेतली तर अकॉर्डिंग टू धिस थेरम इथं आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा ॲडिशन घ्यावी लागणार आहे. इज इट क्लिअर? सो अपॉन 3x minus y minus z plus 3y minus z minus x plus third bracket, that means 3z minus x minus y. Is it clear? So ही टर्म ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे इन ब्रॅकेट x प्लस वाय प्लस झेड. इज इट क्लिअर? सिम्पली ब्रॅकेट ओपन करूया. अपॉन 3x मायनस वाय मायनस झेड ॲज इट इज. त्यानंतर प्लसने आपण ब्रॅकेट सॉल्व करतो आहोत. दॅट मीन्स आतील टर्मचे साईन हे चेंज होणार नाही आहेत. इज इट क्लिअर? सो राईट ॲज इट इज प्लस 3y मायनस झेड मायनस एक्स. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं सुद्धा आपण प्लसनी ब्रॅकेट सॉल्व करतो आहोत. दॅट मीन्स या सेम टर्म्स ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहेत. प्लस 3z मायनस एक्स मायनस वाय. इज इट क्लिअर? इज इक्वल टू एक्स प्लस वाय प्लस झेड ॲज इट इज राहणार आहे. त्यानंतर आपण लाईक टर्म्स अरेंज करणार आहोत. सो सी हिअर 3x मायनस एक्स त्यानंतर मायनस एक्स या लाईक टर्म्स आहेत. त्यानंतर मायनस वाय प्लस 3y आणि त्यानंतर मायनस वाय या लाईक टर्म्स आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनस झेड अँड प्लस 3z या लाईक टर्म्स आहेत. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट 3x मायनस एक्स मायनस एक्स. इज इट क्लिअर? प्लस 3y मायनस वाय मायनस वाय प्लस 3z मायनस झेड मायनस झेड. इज इट क्लिअर? सो या लाईक टर्म्स आहेत. त्यानंतर या लाईक टर्म्स आहेत आणि त्यानंतर या लाईक टर्म्स आहेत. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट एक्स प्लस वाय प्लस झेड ॲज इट इज येणार आहे. त्यानंतर अपॉन 3x मायनस एक्स मायनस एक्स. दॅट मीन्स 3x मायनस 2x होणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर प्लस 3y मायनस 1y मायनस 1y. दॅट मीन्स 3y मायनस 2y होणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर प्लस 3z मायनस 1z मायनस 1z. दॅट मीन्स प्लस 3z मायनस 2z होणार आहे. इज इट क्लिअर? इज इक्वल टू एक्स प्लस वाय प्लस झेड ॲज इट इज अपॉन 3x मायनस 2x. सी हिअर या लाईक टर्म्स आहेत. सो सबट्रॅक्शन आपण घेऊ शकतो. त्यानंतर या लाईक टर्म्स आहेत आणि या लाईक टर्म्स आहेत. इज इट क्लिअर? सो 3x मायनस 2x दॅट मीन्स एक्स ओनली. त्यानंतर 3y मायनस 2y दॅट मीन्स प्लस वाय. त्यानंतर 3z मायनस 2z दॅट मीन्स प्लस झेड. इज इट क्लिअर? सो न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्ही प्लेसवर सेम ब्रॅकेट मिळालेला आहे. सो तो कॅन्सल होणार आहे. इज इट क्लिअर? सो ॲन्सर फक्त काय राहणार आहे 1 upon 1. Is it clear? That means 1 only. So it is our answer. Then next third one, if ax plus by upon x plus y is equal to bx plus az upon x plus z is equal to ay plus bz upon y plus z and x plus y plus z is not equal to 0, then show that a plus b upon 2 हे आपल्याला शो करायचं आहे. Is it clear? Then given condition x plus y plus z is not equal to 0. That means given 3 ratios आहेत त्यांच्यामध्ये ॲडिशन आपण घेऊ शकतो. Is it clear? सो सुरुवातीला आपण given मेन्शन करूया. given
ax plus by upon x plus y is equal to second ratio bx plus az upon x plus z is equal to ay plus bz upon y plus z. Is it clear? So we can write by using theorem on equal ratio, by using the theorem on equal ratios, so we can write ax plus by plus bx plus az plus ay plus bz. इज इट क्लियर? सो न्यूमरेटरमध्ये जर आपण ॲडिशन घेतली तर डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा आपल्याला ॲडिशन घ्यावी लागणार आहे. इट इज दी थेरम ऑन इक्वल रेशो. इज इट क्लियर? सो एक्स प्लस वाय प्लस एक्स प्लस झेड प्लस वाय प्लस झेड. इज इट क्लियर? इज इक्वल टू ब्रॅकेट ओपन करूया ए एक्स प्लस बी वाय, त्यानंतर प्लसने ब्रॅकेट ओपन होणार आहे. दॅट मीन्स ॲज इट इज टर्म्स ड्रॉप डाऊन होणार आहेत, साईन हे चेंज होणार नाही आहेत. इज इट क्लियर? बी एक्स प्लस ए झेड प्लस त्यानंतर ए वाय प्लस बी झेड. इज इट क्लियर? अपॉन एक्स प्लस वाय, त्यानंतर प्लसने आपण सॉल्व करतो आहोत. दॅट मीन्स ॲज इट इज टर्म्स ह्या ड्रॉप डाऊन होणार आहेत. एक्स प्लस झेड प्लस वाय प्लस झेड. इज इट क्लियर? त्यानंतर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर ए एक्स त्यानंतर बी एक्स या लाईक टर्म झालेल्या आहेत. इज इट क्लियर? त्यानंतर बी वाय आणि त्यानंतर ए वाय या लाईक टर्म्स आहेत. त्यानंतर ए झेड आणि त्यानंतर बी झेड या लाईक टर्म्स आहेत. इज इट क्लियर? सो लाईक टर्म्स आपण अरेंज करूया. ए एक्स प्लस बी एक्स, ए एक्स प्लस बी एक्स. दॅट मीन्स या ठिकाणी एक्स हे व्हेरिएबल यूज केलेलं आहे. दॅट मीन्स ए आणि बी हे कोइफिशियंट आहेत असं आपण कन्सिडर करणार आहोत. इज इट क्लियर? त्यानंतर ए वाय प्लस बी वाय, ए वाय प्लस ए वाय प्लस बी वाय प्लस ए झेड प्लस बी झेड. इज इट क्लियर? अपॉन एक्स प्लस एक्स. सी हियर एक्स प्लस एक्स, दॅट मीन्स 2x, त्यानंतर y प्लस वाय, दॅट मीन्स 2y, त्यानंतर z प्लस z, दॅट मीन्स 2z. इज इट क्लियर? सो ax प्लस bx. सी हियर ax प्लस bx, यातून आपण x कॉमन घेऊ शकतो. इज इट क्लियर? सो x कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे? a प्लस b. इज इट क्लियर? देन या दोन टर्ममधून आपण y कॉमन घेऊ शकतो. सो y कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे? a प्लस बी. इज इट क्लियर? त्यानंतर यातून आपण z कॉमन घेऊ शकतो. सो z कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे? a प्लस बी. इज इट क्लियर? अपॉन या ठिकाणी 2 आहे, त्यानंतर इथं सुद्धा 2 आहे, इथं सुद्धा 2 आहे. दॅट मीन्स 2 आपण कॉमन घेऊ शकतो. इज इट क्लियर? सो 2 इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय प्लस झेड. इज इट क्लियर? सो इथं आपल्याला सेम ब्रॅकेट मिळालेलं आहे. ए प्लस बी अँड ए प्लस बी. इज इट क्लियर? सो ए प्लस बी हा आपण कॉमन घेणार आहोत. सो रिमेनिंग टर्म आहेत ते नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये येणार आहेत. दॅट मीन्स एक्स प्लस वाय प्लस झेड. इज इट क्लियर? अपॉन 2 इंटू एक्स प्लस वाय प्लस झेड ॲज इट इज. इज इट क्लियर? सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर सेम ब्रॅकेट आपल्याला मिळालेलं आहे. सो या ब्रॅकेटला हा ब्रॅकेट कॅन्सल होणार आहे. इज इट क्लियर? सो रिमेनिंग काय आहे? ए प्लस बी अपॉन 2. इज इट क्लियर? हे आपल्याला शो करायचं होतं. सो इट इज अवर सोल्युशन. देन नेक्स्ट वन, फोर्थ वन, इफ y plus z upon a is equal to z plus x upon b is equal to x plus y upon c, then show that. हे आपल्याला शो करायचं आहे. सो ते आपण 1 by 1 शो करणार आहोत. इज इट क्लियर? सो सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन कंडिशन इट इज y plus z
अपॉन ए इज इक्वल टू झेड प्लस एक्स अपॉन बी इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन सी. इज इट क्लिअर? सो सिम्पली आपल्याला गिवनवर फोकस करायचा आहे. इट इज गिवन, सो we can write by using the theorem on equal ratios. Theorem on equal ratios. So first it is x upon b plus c minus a. सिम्पली आपल्याला गिवनवर फोकस करायचा आहे. सो बी हा डिनोमिनेटर असलेला रेशो हा सेकंड वन आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर सी हा डिनोमिनेटर असणारा रेशो हा थर्ड वन आहे. त्यानंतर ए हा डिनोमिनेटर असणारा रेशो हा फर्स्ट वन आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स अकॉर्डिंग टू धिस थेरम वी कॅन राईट सेकंड रेशो प्लस थर्ड रेशो मायनस फर्स्ट रेशो आपल्याला घ्यावा लागणार आहे. इज इट क्लिअर? फर्स्ट रेशो. सो वी कॅन राईट सेकंड रेशो दॅट मीन्स झेड प्लस एक्स अपॉन बी. त्यानंतर प्लस थर्ड रेशो प्लस थर्ड वन दॅट मीन्स एक्स प्लस वाय अपॉन सी. त्यानंतर मायनस फर्स्ट वन दॅट मीन्स मायनस वाय प्लस झेड अपॉन ए. Is it clear? So we can write z plus x plus y minus y plus z upon b plus c minus a. Is it clear? So ब्रॅकेट ओपन करूया. z plus x ॲज इट इज राहणार आहे. त्यानंतर प्लसने आपण हा ब्रॅकेट सॉल्व करतो आहोत. दॅट मीन्स सेम टर्म्स या ड्रॉप डाऊन होणार आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं मायनसने आपण ओपन करतो आहोत. दॅट मीन्स आतील टर्मचे साईन हे चेंज होणार आहे. इज इट क्लिअर? सो मायनस वाय मायनस झेड होणार आहे. इज इट क्लिअर? अपॉन बी प्लस सी मायनस ए. इज इट क्लिअर? सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं मायनस झेड आहे, त्यानंतर इथं प्लस झेड आहे, सो कॅन्सल झालेले आहे. त्यानंतर इथं मायनस वाय आहे, इथं प्लस वाय आहे, सो कॅन्सल झालेलं आहे. इज इट क्लिअर? सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. x plus x that means 2x upon b plus c minus a. is it clear? So याला आपण फर्स्ट नंबरनी इंडिकेट करूया. दे सेकंड रेशो सेकंड वन इट इज y upon c plus a minus b. is it clear? सो सिम्पली आता गिवनवर परत एकदा फोकस करायचा आहे. सो गिवनमध्ये सी दॅट मीन्स हा थर्ड रेशो येणार आहे. डिनॉमिनेटरला सी असणारा रेशो थर्ड वन आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर डिनॉमिनेटरला ए असणारा रेशो सेकंड वन आहे. दॅट मीन्स थर्ड रेशो प्लस सेकंड रेशो करावा लागणार आहे. दे मायनस बी दॅट मीन्स बी हा सेकंड रेशोच्या डिनॉमिनेटरला आहे. दॅट मीन्स थर्ड रेशो प्लस फर्स्ट रेशो मायनस थर्ड रेशो करावा लागणार आहे. इज इट क्लिअर? सो इथं आपण मेन्शन करूया थर्ड रेशो प्लस फर्स्ट रेशो मायनस सेकंड रेशो. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट थर्ड रेशो दॅट मीन्स एक्स प्लस वाय अपॉन सी. इज इट क्लिअर? प्लस फर्स्ट रेशो दॅट मीन्स प्लस वाय प्लस झेड अपॉन ए मायनस सेकंड रेशो दॅट मीन्स z plus x upon b. Is it clear? So x plus y plus z minus z plus x upon इथं इज इक्वल टू येणार आहे. त्यानंतर c plus a minus b. Is it clear? So ब्रॅकेट ओपन करूया. एक्स प्लस वाय ॲज इट इज येणार आहे. त्यानंतर वाय प्लस झेड इथं प्लस साईन आहे. दॅट मीन्स या टर्मसुद्धा ॲज इट इज येणार आहेत. प्लस वाय प्लस झेड
त्यानंतर इथं मायनसने आपण ब्रॅकेट ओपन करतो आहोत. दॅट मीन्स मायनस झेड मायनस एक्स होणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स साईन हे चेंज होणार आहे अपॉन सी प्लस ए मायनस बी ॲज इट इज. इज इट क्लिअर? सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर मायनस झेडला प्लस झेड कॅन्सल होणार आहे. त्यानंतर मायनस एक्सला प्लस एक्स कॅन्सल होणार आहे. इज इट क्लिअर? सो वाय प्लस वाय दॅट मीन्स 2y. 2y अपॉन सी प्लस ए मायनस बी. इज इट क्लिअर? याला आपण सेकंड नंबरने इंडिकेट करूया. त्यानंतर थर्ड रेशो, थर्ड वन इट इज झेड अपॉन ए प्लस बी मायनस सी. इज इट क्लिअर? अगेन आपल्याला गिवनवर फोकस करायचा आहे. सो सी दी गिवन. सो ए प्लस बी दॅट मीन्स फर्स्ट रेशो प्लस सेकंड रेशो करावा लागणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनस सी दॅट मीन्स थर्ड रेशो सबट्रॅक्ट करावा लागणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट. इथं आपण मेन्शन करूया फर्स्ट रेशो प्लस सेकंड रेशो प्लस सेकंड रेशो मायनस थर्ड रेशो होणार आहे. मायनस थर्ड रेशो. सो वी कॅन राईट फर्स्ट रेशो दॅट मीन्स वाय प्लस झेड अपॉन ए. इज इट क्लिअर? त्यानंतर प्लस सेकंड रेशो दॅट मीन्स झेड प्लस एक्स अपॉन बी मायनस थर्ड रेशो दॅट मीन्स एक्स प्लस वाय अपॉन सी. इज इट क्लिअर? सो वाय प्लस झेड ॲज इट इज. त्यानंतर प्लसने आपण ब्रॅकेट सॉल्व करतो आहोत. दॅट मीन्स सेम टर्म ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहेत. झेड प्लस एक्स. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं मायनसने आपण ब्रॅकेट सॉल्व करणार आहोत. दॅट मीन्स सुरुवातीला आपण ही स्टेप घेऊया आणि त्यानंतर ब्रॅकेट ओपन करूया. सो अपॉन ए प्लस बी मायनस सी. इज इट क्लिअर? त्यानंतर ब्रॅकेट ओपन करायचे आहेत. वाय प्लस झेड ॲज इट इज. त्यानंतर प्लसनी ब्रॅकेट ओपन केल्यानंतर झेड प्लस एक्स ॲज इट इज येणार आहे. त्यानंतर इथं मायनसनी ओपन केल्यानंतर मायनस एक्स होणार आहे मायनस वाय होणार आहे. इज इट क्लिअर? अपॉन ए प्लस बी मायनस सी. इज इट क्लिअर? सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर मायनस वायला प्लस वाय कॅन्सल होणार आहे. त्यानंतर मायनस एक्सला प्लस एक्स कॅन्सल होणार आहेत. सो रिमेनिंग काय आहे झेड प्लस झेड दॅट मीन्स 2z. सो 2z अपॉन ए प्लस बी मायनस सी. इज इट क्लिअर? याला आपण थर्ड नंबरनी इंडिकेट करूया. सो वी कॅन राईट फ्रॉम 1, 2 and 3. सो 1, 2, 3 वन्स अगेन आपण इथं स्टेट करूया. 2x अपॉन बी प्लस सी मायनस ए इज इक्वल टू सेकंड दॅट मीन्स 2y अपॉन सी प्लस ए मायनस बी. त्यानंतर थर्ड दॅट मीन्स 2z अपॉन ए प्लस बी मायनस सी. इज इट क्लिअर? सो 2ला कॅन्सल करण्यासाठी आपण तिन्ही रेशोला 2नी डिवाइड करू शकतो. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट डिवायडिंग each ratio by 2. So we can write 2x upon 2 in bracket b plus c minus a. Is it clear? Is equal to 2y as it is upon 2 in bracket c plus a minus b is equal to 2z as it is upon 2 in bracket a plus b minus c. Is it clear? So इथं 2ला 2 कॅन्सल होणार आहेत. त्यानंतर रिमेनिंग आहे ते नेक्स्ट स्टेपला घेऊया. एक्स अपॉन बी प्लस सी मायनस ए इज इक्वल टू वाय अपॉन सी प्लस ए मायनस बी इज इक्वल टू झेड अपॉन ए प्लस बी मायनस सी. इज इट क्लिअर? सो हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, शो करायचं होतं, ते आपण केलेलं आहे. इज इट क्लिअर? It is our solution. Then next one, fifth one, if
3x minus 5y upon 5z plus 3y is equal to x plus 5z upon y minus 5x is equal to y minus z upon x minus z. Then show that every ratio is equal to x upon y. That means न्यूमरेटर प्लेसवर फक्त x ची टर्म राहणार आहे, त्यानंतर डिनोमिनेटर प्लेसवर फक्त y ची टर्म राहणार आहे. दॅट मीन्स न्यूमरेटर टर्मला y अँड झेडच्या ज्या टर्म्स आहेत त्या आपल्याला कॅन्सल करायच्या आहेत इजिकल. त्यानंतर डिनोमिनेटर प्लेसला x अँड झेडच्या टर्म आपल्याला कॅन्सल करायच्या आहेत इजिकल. सो त्यासाठी आपल्याला गिवनवर फोकस करायचा आहे. सो वायची टर्म कॅन्सल करण्यासाठी इथं काय आहे -5y आहे इजिकल. सो -5yला कॅन्सल करण्यासाठी आपल्याला +5y हवे आहे इजिकल. बट इथं फक्त y आहेत. सो या ब्रॅकेटला जर आपण 5 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला +5y मिळणार आहे इजिकल. त्यानंतर झेडची टर्म सुद्धा कॅन्सल करायची आहे. बट इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर +5z आहे इजिकल. बट इथं ओनली -z आहे. बट 5 ने मल्टिप्लाय केल्यामुळं -5z मिळणार आहे इजिकल. सो इथं जर आपण 5 ने मल्टिप्लाय केलं तर डिनोमिनेटरला सुद्धा आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल इजिकल. सो डिनोमिनेटर प्लेसला फक्त वायची टर्म राहणार आहे. दॅट मीन्स सुरुवातीला आपल्याला एक्सची टर्म रिमूव्ह करायची आहे. सो इथं काय होणार आहे 5 × x दॅट मीन्स 5x मिळणार आहे. त्यानंतर इथं -5x आहे. दॅट मीन्स -5xला +5x कॅन्सल करू शकतो इजिकल. त्यानंतर झेडची टर्म सुद्धा आपल्याला रिमूव्ह करायची आहे. सो इथं काय मिळणार आहे -5z इजिकल. त्यानंतर इथं +5z आहे. दॅट मीन्स -5zला +5z कॅन्सल होणार आहे इजिकल. दॅट मीन्स थर्ड रेशोला आपल्याला 5/5 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे इजिकल. सो वी कॅन राईट. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन कंडिशन इट इज 3x minus 5y upon 5z plus 3y is equal to second ratio x plus 5z upon y minus 5x is equal to third ratio y minus z upon x minus z is equal. So we can write multiplying third ratio by 5/5 is equal. So we can write first ratio as it is drop down होणार आहे 3x minus 5y upon 5z plus 3y is equal. त्यानंतर is equal to second ratio x plus 5z upon y minus 5x is equal to थर्ड रेशोला आपण 5/5 ने मल्टिप्लाय करणार आहे. सो 5 इंटू ब्रॅकेट y minus z अपॉन 5 इंटू ब्रॅकेट x minus z इज इक्वल. सो हे दोन्हीही रेशो ॲज इट इज ड्रॉप डाऊन करूया. 3x minus 5y अपॉन 5z प्लस 3y इज इक्वल टू x प्लस 5z अपॉन y minus 5x इज इक्वल टू हा ब्रॅकेट आपण सॉल्व करणार आहोत. सो सुरुवातीला वायला मल्टिप्लाय करायचं आहे, देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे इज इक्वल. सो 5y होणार आहे, त्यानंतर -5z होणार आहे इज इक्वल. त्यानंतर 5 ने फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 5x होणार आहे, त्यानंतर -5z होणार आहे इज इक्वल. सो इथं 5yचं साईन हे प्लस आहे, इथं मायनस आहे इज इक्वल. दॅट मीन्स या टर्ममध्ये जर आपण ॲडिशन घेतली तर -5yला +5y कॅन्सल होणार आहे इज इक्वल. त्यानंतर इथं +5z आहेत, इथं -5z आहेत. सो ॲडिशन घेतल्यानंतर काय होणार आहे त्या टर्म आपण कॅन्सल करू शकतो. सो वी कॅन राईट बाय using the theorem on equal ratio, we can write 3x minus 5y plus x plus 5z plus 5y minus 5z is equal. सो न्यूमरेटरमध्ये आपण ॲडिशन घेतलेली आहे. सो डिनोमिनेटरमध्ये सुद्धा आपल्याला ॲडिशन घ्यावी लागणार आहे अकॉर्डिंग टू दिस थेरम इज इक्वल. सो अपॉन
5z plus 3y plus y minus 5x plus 5x minus 5z is it clear? So simply bracket remove करूया 3x minus 5y plus x plus 5z plus 5y minus 5z is it clear? Upon 5z plus 3y as it is, त्यानंतर प्लस आहे दॅट मीन्स सेम टर्म्स ह्या ॲज इट इज येणार आहेत. त्यानंतर प्लस सेम टर्म्स येणार आहेत 5x मायनस 5z इज इट क्लियर? सो इथं साईन प्लस मायनस आहे, इथं प्लस आहे. सो प्लस 5zला मायनस 5z कॅन्सल होणार आहेत इज इट क्लियर? त्यानंतर इथं मायनस 5y आहे, इथं प्लस 5y आहे. सो या टर्मला ही टर्म कॅन्सल होणार आहे इज इट क्लियर? त्यानंतर इथं मायनस 5z आहेत, त्यानंतर इथं प्लस 5z आहे. सो कॅन्सल होणार आहे इज इट क्लियर? त्यानंतर मायनस 5xला प्लस 5x कॅन्सल होणार आहे. सो जे रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 3x प्लस x अपॉन 3y प्लस y इज इट क्लियर? सो 3x प्लस x दॅट मीन्स या लाईक टर्म्स आहेत. सो आपण ॲडिशन घेऊ शकतो, 4x होणार आहे इज इट क्लियर? त्यानंतर 3y प्लस y दॅट मीन्स 4y इज इट क्लियर? सो 4ला 4 कॅन्सल होणार आहे. सो रिमेनिंग काय आहे x अपॉन y. सो हे आपल्याला शो करायचं होतं इज इट क्लियर? इट इज अवर आन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन. See the fourth question. Solve that means we have to find out the value of x. Is it clear? So सेम टाईपचे एक्झाम्पल आपण लास्ट प्रॅक्टिस सेटमध्ये ऑलरेडी लर्न केलेले आहेत, बट त्या ठिकाणी आपण प्रॉपर्टीज ऑफ इक्वल रेशो यूज केलेले होता. सो या ठिकाणी आपण थेरम ऑन इक्वल रेशो यूज करणार आहोत. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट गिवन टू रेशोज आर इक्वल. दॅट मीन्स फर्स्ट रेशो 16x स्क्वेअर मायनस 20x प्लस 9 अपॉन 8x स्क्वेअर प्लस 12x plus 21 is equal to 4x minus 5 upon 2x plus 3. That means given two ratios are equal, then we can write is equal to k. That means first ratio is equal to k, then second ratio is equal to k. असं आपण स्टेट करू शकतो. इज इट क्लियर? सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर या सेकंड रेशोला जर आपण 4x ने मल्टिप्लाय केलं तर 4x इंटू 4x दॅट मीन्स 16x स्क्वेअर ही टर्म मिळते आहे. त्यानंतर 4x इंटू मायनस 5 दॅट मीन्स मायनस 20 ही टर्म मिळते आहे. इज इट क्लियर? त्यानंतर 4xनी या टर्मला जर आपण मल्टिप्लाय केलं तर डिनोमिनेटरला सुद्धा आपल्याला सेम 4xनीच मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इज इट क्लियर? सो 4x इंटू 2x दॅट मीन्स 8x स्क्वेअर, त्यानंतर 4x इंटू 3 दॅट मीन्स प्लस 12x मिळत आहे. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट मल्टिप्लाइंग दी सेकंड रेशो, multiplying the second ratio by 4x upon 4x. Is it clear? So we can write first ratio as it is drop down होणार आहे 16x square minus 20x plus 9 upon 8x square plus 12x plus 21 is equal to 4x multiplied by 4x minus 5. Is it clear? Upon 4x in bracket 2x plus 3 is equal to k. Is it clear? So first ratio as it is drop down होणार आहे 16x square minus 20x plus 9 upon 8x square plus 12x plus 21 is equal to 4 ने आता मल्टिप्लाय करायचं आहे. सो 4x इंटू 4x दॅट मीन्स सुरुवातीला फर्स्ट टर्मला ते सेकंड टर्मला मल्टिप्लाय होणार आहे. इज इट क्लियर? सो 4x इंटू 4x दॅट मीन्स 16x स्क्वेअर, त्यानंतर 4x इंटू मायनस 5 दॅट मीन्स मायनस 20x. इज इट क्लियर? अपॉन 4xने आता 2xला मल्टिप्लाय करायचं आहे, देन 3ला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लियर? सो 4x इंटू 2x दॅट मीन्स 8x स्क्वेअर, त्यानंतर 4x इंटू 3 दॅट मीन्स प्लस 12x इज इक्वल टू k. Is it clear? Then
आपल्याला इथं सेम टर्म्स मिळालेले आहेत. 16x² मायनस 20x. त्यानंतर इथं सुद्धा काय आहे 16x² मायनस 20x इज इक्वल. त्यानंतर इथं 8x² प्लस 12x. त्यानंतर सेकंड रेशोमध्ये सुद्धा सेम टर्म मिळालेली आहे. सो या सेम टर्म कॅन्सल करण्यासाठी आपण थेरम यूज करणार आहोत. सो वी कॅन राईट बाय using the theorem on equal ratio. Theorem on equal ratio. So see here. इथं या टर्मचं साईन प्लस आहे इज इक्वल. त्यानंतर इथं सुद्धा प्लस आहे. सो या थेरमनुसार जर कॅन्सल करायचं असेल तर या टर्मचं साईन हे मायनस करावं लागेल इज इक्वल. दॅट मीन्स फर्स्ट रेशोमधील न्यूमरेटर मायनस सेकंड रेशोमधील न्यूमरेटर घ्यावा लागणार आहे इज इक्वल. सो मायनस केल्यामुळं टर्मचे साईन हे चेंज होणार आहे इज इक्वल. सो वी कॅन राईट 16x² मायनस 20x प्लस 9 मायनस सेकंड रेशोमधील न्यूमरेटर दॅट मीन्स इन ब्रॅकेट 16x² मायनस 20x इज इक्वल. सो न्यूमरेटरमध्ये जर आपण सबट्रॅक्शन घेतलं तर सेम आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा घ्यावं लागणार आहे अकॉर्डिंग टू दिस थेरम इज इक्वल. सो वी कॅन राईट अपॉन 8x² प्लस 12x प्लस 21 मायनस सेकंड रेशोमधील डिनॉमिनेटर दॅट मीन्स 8x² प्लस 12x इज इक्वल टू k इज इक्वल. सो सिम्पली ब्रॅकेट ओपन करूया. फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज येणार आहे. सिम्पली आपण ब्रॅकेट रिमूव्ह करतो आहोत. 16x² मायनस 20x प्लस 9 इज इक्वल. त्यानंतर मायनसने आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करतो आहोत. दॅट मीन्स आतील प्रत्येक टर्मचं साईन ही चेंज होणार आहे. सो राईट मायनस 16x² त्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे प्लस 20x इज इक्वल अपॉन फर्स्ट टर्म ॲज इट इज येणार आहे. सिम्पली ब्रॅकेट रिमूव्ह होणार आहे प्लस त्यानंतर मायनसने आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करतो आहोत. दॅट मीन्स मायनस 8x² होणार आहे. त्यानंतर मायनस 12x होणार आहे इज इक्वल टू k इज इक्वल. त्यानंतर आपल्याला ऑपोजिट टर्म्स कॅन्सल करायचे आहेत. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर प्लस 20x आहे. त्यानंतर इथं मायनस 20x आहे. सो ऑपोजिट टर्म्स झालेले आहेत कॅन्सल होणार आहेत इज इक्वल. त्यानंतर इथं मायनस 16x² आहे. इथं प्लस 16x² आहेत. सो ऑपोजिट झालेले आहेत कॅन्सल होणार आहेत इज इक्वल. देन इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर मायनस 12x आहे बट इथं प्लस 12x आहे. सो या ऑपोजिट टर्म्स कॅन्सल होणार आहेत इज इक्वल. त्यानंतर प्लस 8x² मायनस 8x दॅट मीन्स या ऑपोजिट झालेले आहेत कॅन्सल होणार आहेत. सो जे रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. सो 9/21 इज इक्वल टू k इज इक्वल. सो हा रेशो अगेन आपण कट करू शकतो. 3नी कट करता येईल. 3 3 जा 9 अँड 3 7 जा 21 इज इक्वल. सो सुरुवातीला आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती ती मिळालेली आहे. k इज इक्वल टू 3/7 इज इक्वल. सो सी दी फर्स्ट कंडिशन. सुरुवातीला आपण काय केलेलं होतं फर्स्ट रेशो इज इक्वल टू सेकंड रेशो इज इक्वल टू कॉन्स्टंट इज इक्वल. सो हा के आपण फाइंड आउट केलेला आहे. दॅट मीन्स या केच्या प्लेसवर आपण ती व्हॅल्यू पुट करणार आहोत इज इक्वल. दॅट मीन्स फर्स्ट रेशो इज इक्वल टू सेकंड रेशो इज इक्वल टू 3/7 असं आपण लिहिणार आहोत इज इक्वल. सो वी कॅन राईट फर्स्ट रेशो दॅट मीन्स 16x² मायनस 20x प्लस 9 अपॉन 8x² प्लस 12x प्लस 21 is equal to second ratio that means 4x minus 5 upon 2x plus 3 is equal to k that means 3/7 is equal. So हा फर्स्ट रेशो इज इक्वल टू हा थर्ड रेशो आपण घेऊ शकतो. त्यानंतर हा सेकंड रेशो इज इक्वल टू हा थर्ड रेशो आपण घेऊ शकतो. सो सिम्पली एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी हा सेकंड रेशो इज इक्वल टू थर्ड रेशो जर घेतला तर इझिली आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो इज इक्वल. सो वी कॅन राईट सेकंड रेशो इज इक्वल टू थर्ड रेशो दॅट मीन्स 4x minus 5 upon 2x plus 3 is equal to 3/7 is equal. So simply इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो वी कॅन राईट बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन so we can write 7 into 4x minus 5 is equal to 3 into 2x plus 3 is equal. सो सिम्पली ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. 7नी सुरुवातीला फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर 3नी फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे इज इक्वल. सो 7 4 जा 28
28 into x minus 7 5 is 35 is equal to 3 into 2x, that means 6x plus 3 3 is 9. Is it clear? Like terms arrange करूया. 28x आणि 6x या लाईक टर्म्स आहेत. सो सुरुवातीला आपण 6x शिफ्ट करणार आहोत. इज इट क्लियर? सो 28x मायनस 6x होणार आहे. सुरुवातीला ते प्लसमध्ये आहेत, शिफ्ट केल्यामुळे ते मायनस होणार आहेत. इज इक्वल टू 9 ॲज इट इज. त्यानंतर आपण 35 शिफ्ट करणार आहोत. सो सुरुवातीला ते मायनसमध्ये आहेत. इज इट क्लियर? सो शिफ्ट केल्यानंतर ते प्लस होणार आहेत. इज इट क्लियर? सो प्लस 35. देन या लाईक टर्म झालेले आहेत. सो त्यांच्यामध्ये आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन घेऊ शकतो. इज इट क्लियर? सो 28 मायनस 6x दॅट मीन्स 22x इज इक्वल टू ही ॲडिशन दॅट मीन्स 44. इज इट क्लियर? सो एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स हा 22 सुद्धा आपल्याला शिफ्ट करावा लागणार आहे. इज इट क्लियर? सो 44 अपॉन 22 होतील. इज इट क्लियर? सो 22ने आपण कट करू शकतो. 22 1 जा आणि 22 2 जा. इज इट क्लियर? सो x is equal to 2. So it is our answer. Then next example. Second one, 5y square plus 40y minus 12 upon 5y plus 10y square minus 4 is equal to y plus 8 upon 1 plus 2y. Is it clear? That means given two ratios are equal, then we can write first ratio is equal to second ratio is equal to k. Is it clear? So we can write first ratio 5y square plus 40y minus 12 upon 5y plus 10y square minus 4 is equal to y plus 8 upon 1 plus 2y is equal to k. Is it clear? So इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर या टर्मला जर आपण 5y ने मल्टिप्लाय केलं तर 5y इंटू वाय दॅट मीन्स 5y स्क्वेअर ही टर्म मिळणार आहे. त्यानंतर 5y इंटू 8 दॅट मीन्स 8 5 40y. इज इट? त्यानंतर इथं जर आपण 5y ने मल्टिप्लाय केलं तर डिनोमिनेटरला सुद्धा आपल्याला 5y ने मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट? सो 5y इंटू 1 दॅट मीन्स 5y. त्यानंतर 5y इंटू 2y दॅट मीन्स 10y स्क्वेअर. दॅट मीन्स सेम टर्म्स आपल्याला मिळत आहेत जर आपण 5y ने सेकंड रेशोला मल्टिप्लाय केलं. So we can write multiplying the second ratio, multiplying second ratio by 5y upon 5y. Is it clear? So we can write first ratio as it is drop down होणार आहे 5y square plus 40y minus 12 त्यानंतर upon 5y plus 10y square minus 4 is equal to 5y in bracket y plus 8. Is it clear? Upon 5y in bracket 1 plus 2y is equal to k. Is it clear? So just k ची व्हॅल्यू सुरुवातीला आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो वी कॅन राईट फर्स्ट रेशो ॲज इट इज 5y स्क्वेअर प्लस 40y मायनस 12 अपॉन 5y प्लस 10y स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू हे मल्टिप्लिकेशन आता घ्यायचं आहे 5y सुरुवातीला फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर इथं सुद्धा फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट? सो 5y इंटू वाय दॅट मीन्स 5y स्क्वेअर त्यानंतर 5y इंटू 8 दॅट मीन्स प्लस 40y. इज इट? अपॉन 5y इंटू 1 दॅट मीन्स 5y त्यानंतर 5y इंटू 2y दॅट मीन्स 10y स्क्वेअर इज इक्वल टू k. इज इट? सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर 5y स्क्वेअर प्लस 40y ही सेम टर्म इथं सुद्धा मिळालेली आहे. त्यानंतर 5y प्लस 10y स्क्वेअर ही सेम टर्म इथं मिळालेली आहे. सो या दोन टर्म कॅन्सल करण्यासाठी न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर दॅट मीन्स फर्स्ट रेशोमधील न्यूमरेटर मायनस सेकंड रेशोमधील न्यूमरेटर करावं लागणार आहे. सो वी कॅन राईट बाय युझिंग दी थेरम ऑन इक्वल रेशोज बाय युझिंग दी थेरम on equal ratios, so we can write 5y square plus 40y minus 12 minus सेकंड रेशोमधील न्यूमरेटर आपण घेतो आहोत. सो 5y स्क्वेअर प्लस 40y इज इट? त्यानंतर अपॉन
फर्स्ट रेशोमधील न्युमरेटर मायनस सेकंड रेशोमधील न्युमरेटर जर घेतला तर अकॉर्डिंग टू धिस थेरम फर्स्ट रेशोमधील डिनोमिनेटर मायनस सेकंड रेशोमधील डिनोमिनेटर आपल्याला करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट 5y प्लस 10y स्क्वेअर मायनस 4 मायनस 5y प्लस 10y स्क्वेअर इज इक्वल टू के. इज इट क्लिअर? सो ब्रॅकेट ओपन करूया. फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज येणार आहे. सिम्पली आपण ब्रॅकेट रिमूव्ह करतो आहोत. सो टर्म्स ॲज इट इज येणार आहे. त्यानंतर मायनसने आपण ओपन करतो आहोत. दॅट मीन्स आतील प्रत्येक टर्मचं साईन हे चेंज होणार आहे. दॅट मीन्स मायनस 5y स्क्वेअर मायनस 40y होणार आहे. इज इट क्लिअर? अपॉन हा ब्रॅकेट ॲज इट इज येणार आहे. 5y प्लस 10y स्क्वेअर मायनस 4. त्यानंतर मायनसने ब्रॅकेट सॉल्व करतो आहोत. दॅट मीन्स मायनस 5y होणार आहे. त्यानंतर मायनस 10y स्क्वेअर होणार आहे. इज इट क्लिअर? इज इक्वल टू के. सो इथं ऑपोजिट टर्म्स आपल्याला मिळालेले आहेत. प्लस 5y स्क्वेअर त्यानंतर मायनस 5y स्क्वेअर. सो कॅन्सल झालेले आहे. त्यानंतर प्लस 40y मायनस 40y हे कॅन्सल होणार आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनस 10y स्क्वेअर प्लस 10y स्क्वेअर कॅन्सल होणार आहेत. त्यानंतर मायनस 5y प्लस 5y कॅन्सल होणार आहेत. सो जे रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. मायनस 12 अपॉन मायनस 4 इज इक्वल टू के. इज इट क्लिअर? सो इथं मायनसला मायनस कॅन्सल होणार आहे. त्यानंतर 4नी कट करता येईल. 4 1 जा 4 4 3 जा 12. इज इट क्लिअर? सो केची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. के इज इक्वल टू 3 अपॉन 1. इज इट क्लिअर? सो सी अवर एक्झाम्पल. फर्स्ट रेशो इज इक्वल टू सेकंड रेशो इज इक्वल टू के असं आपण स्टेट केलेलं होतं. सो के प्लेसवर आता 3 अपॉन 1 आपण लिहिणार आहोत. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट फर्स्ट रेशो दॅट मीन्स 5y स्क्वेअर प्लस 40y मायनस 12 अपॉन 5y प्लस 10y स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू सेकंड रेशो दॅट मीन्स y प्लस 8 अपॉन 1 प्लस 2y इज इक्वल टू के. दॅट मीन्स इज इक्वल टू 3 अपॉन 1. इज इट क्लिअर? सो तिन्ही रेशो हे इज इक्वल टू साईननी इंडिकेट केलेले आहेत. दॅट मीन्स फर्स्ट रेशो इज इक्वल टू थर्ड रेशो घेऊ शकतो. त्यानंतर सेकंड रेशो इज इक्वल टू थर्ड रेशो घेऊ शकतो. सिम्पली आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो हा जर रेशो आपण घेतला तर आपण इझिली वायची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. सो y प्लस 8 अपॉन 1 प्लस 2y इज इक्वल टू 3 अपॉन 1. इज इट क्लिअर? सिम्पली इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो वी कॅन राईट बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन we can write 1 into that means same bracket राहणार आहे y plus 8 is equal to 3 into 1 plus 2y. इज इट क्लिअर? त्यानंतर मल्टिप्लिकेशन घेऊया. 1नी सुरुवातीला yला मल्टिप्लाय होणार आहे देन 8ला मल्टिप्लाय होणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर 3नी फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय होणार आहे. इज इट क्लिअर? सो 1नी मल्टिप्लाय झाल्यामुळे ॲज इट इज टर्म्स ड्रॉप डाऊन होणार आहे. y प्लस 8 इज इक्वल टू 3 1 जा 3 प्लस 3 इंटू 2y दॅट मीन्स 6y. इज इट क्लिअर? सो लाईक टर्म्स अरेंज करूया. y अँड 6y. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला आपण y हा RHSला शिफ्ट करतो आहोत. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट 6y मायनस y होणार आहे. इथं सुरुवातीला तो प्लसमध्ये आहे. शिफ्ट केल्यामुळे तो मायनस होणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर 8 ॲज इट इज. त्यानंतर आपण हे 3 शिफ्ट करतो आहोत. इज इट क्लिअर? सो 3 जर आपण शिफ्ट केली तर ते मायनस होणार आहेत. इज इट क्लिअर? सो मायनस 3. इज इट क्लिअर? सो 8 मायनस 3 दॅट मीन्स 5 इज इक्वल टू 6y मायनस 1y दॅट मीन्स 5y. इज इट क्लिअर? सो सिम्पली वायची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स वायसुद्धा आपल्याला 5सुद्धा आपल्याला शिफ्ट करावे लागतील. इज इट क्लिअर? सो 5 शिफ्ट केल्यानंतर ते डिवायडेशनला जातील. 5 अपॉन 5 होणार आहे. इज इट क्लिअर? सो 5ला 5 कॅन्सल होणार आहे. 5 1 जा 5 अँड 5 1 जा 5. दॅट मीन्स वायची व्हॅल्यू काय मिळाली आहे. देअरफोर y इज इक्वल टू 1. इज इट क्लिअर? इट इज अवर आन्सर. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.